विचारांचा वारसदार नेमका कोण आहे मग आता? बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारस 100% उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आणि हे जर उद्धव ठाकरे जर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं वागत असते तर राजकीय उठाव होण्याची कोणती गरजच नव्हती. त्यांनी निवडणूक भाजप बरोबर लढवली, भाजपचा विश्वासघात केला आणि अचानक काँग्रेस बरोबर सरकार स्थापन केलं. इथंच बाळासाहेबांच्या विचाराची जेवढी होती तेवढी त्यांनी मोडतोड करून टाकलेली. संजय राऊत म्हणतायत हे जे काल जे केले ते योग्यच केले आणि या बाळासाहेबांच्या आवाजातच आता शिवसेना परत एकत्रित होईल. शिवसेना एकत्र आलेलीच आहे, पण ती एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेली आहे. संजय राऊत नुसतं कुठं कळ लावता येते का रात्रभर शोधत आणि सकाळी ओरडत हिंडणारा माणूस आहे. त्याच्या नादाला महाराष्ट्राला लागायचं बंद केले महाराष्ट्रानं. आणि राऊताला अशा पद्धतीनेच करायचा तर राऊत निश्चितपणे बाळासाहेब ठाकरेच्या आवाजात सोनिया गांधी या देशाच्या महान नेत्या आहेत असं बाळासाहेब ठाकरे म्हणले होते हे सुद्धा दाखवायला कमी करणार नाही. अशा तंत्रज्ञानानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आवाज वापरणं अत्यंत गैर आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आवाजाचा वापर करून तुम्ही त्यांच्या विचाराची तोडफोड करण्याचं पुन्हा उद्धव ठाकरे मोठं पाप करायला लागलेले आहे. उद्या कुठलाही आवाज टाकून सोनिया गांधी फार मोठ्या होत्या, शरद पवार फार देवासारखा माणूस आहे असे सुद्धा शब्द बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात तुम्ही वापर कराल. हे बंद करावं. ह्यांनी पोरखेळ आहे हा उद्योग यांनी करू नये. महाराष्ट्राच्या जनतेनं कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत खरी शिवसेना कुणाची हे मतदानाच्या रूपाने दाखवून दिले. शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या तळागाळातल्या सर्व लोकांनी आता मनापासून स्वीकारलेला आहे आणि त्यांचा द्वेष करून कोणतंही उद्धव ठाकरे हातात काय लागणार नाही. उद्धव ठाकरे हा शिव्या देणारा माणूस अशी त्याची प्रतिमा झाली. यांना शिवाय ऐकायच्या आहेत तेवढीच लोक त्यांच्या सभेला जात आहेत. बापू आज काय नेमका कार्यक्रम आहे? आज गेल्या परवाच्या दिवशी जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या समवेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे तथा जयाभाऊ, मी स्वतः, आमच्या तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना निमंत्रित केलेलं होतं. 1.5 वर्षापूर्वी जे 1 TMC पाणी सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील आणि माळशिरस तालुक्यातील दुष्काळी गावांना द्यायचं हे धोरण त्यावेळी निश्चित केलं होतं. जलसंपदा मंत्री त्यावेळीचे फडणवीस साहेब होते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कॅबिनेट मध्ये त्याला मंजुरी दिलेली होती. त्या संदर्भाने हे काम तातडीनं सुरू व्हावं या संदर्भानं कालची बैठक झाली. सदर बैठकीत 1 TMC पाणी सांगोला पंढरपूर दुष्काळी भागाला द्यायचं निश्चित झालं. परंतु दुर्दैवानं महाविकास आघाडीचे नेते संजीव निंबाळकर फलटण यांनी विरोध केला. या विरोधाचा आम्ही निषेध करतो. नीरा देवधर धरणाचं मुळातच आयोजन हे दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठीच केलेलं होतं. मुख्यमंत्री मनोहर जोशींनी 95 साली या धरणासाठी गती दिली. अजून याचं पाणी आलेलं नाही. हे पाणी लवकर मिळावे ही आमची अपेक्षा आहे. परंतु ज्या तालुक्यात धरण झालं त्या तालुक्यानंच त्यावर हक्क सांगणं हे अत्यंत चुकीचं. सगळा महाराष्ट्र कोरडा पडेल यामुळे. हे चुकीचं धोरण आहे. संजीवराजेंना असं करू नये. त्यांचा तीव्र शब्दात आम्ही निषेध तर करतो. हे पाणी आम्ही घेणारच आहे. परंतु या जिल्ह्यात आता खासदार म्हणून निवडून आलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांची नेमकी भूमिका काय? पाणी तर अडवलं. गेल्या 15 दिवसापूर्वी मी बोललो होतो पाणी अडवणाऱ्यांना तुम्ही निवडून दिले. त्यावेळी त्यांना दुःख झालं. आज ही परिस्थिती तुमच्या समोर आलेली आहे. त्यांनी पाणी अडवलं.
आता धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांची भूमिका जाहीर करावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.